का चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार योग याग तपे केली तयाने अमोपे सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्ति हर देव देवं परब्रह्मलिंगं भजे थोड़ा की भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरु श्री तुम्ही म्हणताय ना माझी मागे रिटर्न येते मला नाही का मजा तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार म्हणे आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची परमपदी संगम पूर्ण झाला विसरो कसा मी गुरुपादुकाला आता कसा हा उपकार फेडू हा देह वाळून दूर सोडू म्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसा मी गुरुपादुकाला अतुलित बलधाम महिम शैलाभदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि शबरी नाम कुलोत्पन्न मारुतिर्नाम यस्य पिता माता राहिर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिम् अवतार केला शबरी कुळाशी केले अवधूत ध्यान अवतार केला शबरी अवतार केला शबरी कुळाशी केले अवधूत ध्यान अवतार केला शबरी कुळाशी भाद्रपद षष्ठी पुण्य दिवशी
प्रगटले योगी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांची सार भव सिंधू तरी पार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडं गेम द्या फक्त कीर्तन रूपी सेवे करता गायलेला अभंग महान भगवत भक्त देवमान्य संत मान्य जगमान्य हिंदू हृदय सम्राट वारकरी संप्रदायाचे कळस इको कमी करा गाता द्या जगद्गुरु श्री तुकोबार यांचा चार चरणाचा भगवंताच्या विठ्ठल या नामाचं महत्व सामर्थ्य आणि ताकद शक्ती सांगणार हा अभंग आहे। जगद्गुरु तुकोबार म्हणतात भगवंताचं नामस्मरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर कुठल्याच प्रकारची उणीव आणि कुठल्याच प्रकारची संकट तुमच्या आमच्या जीवनात राहणार नाही। सगळं काही होईल देवाच्या नामस्मरणाने। एका भक्ताने विचारलं महाराज काय होईल? महाराज म्हणले काय होणार नाही हे तूच मला सांग। काय नो हे केले आणि आमच्या करता पूर्वी सगळ्या साधू संतांकरता देवाने त्या नामस्मरणाच्या ऋणावर काय केलं नाही हे तू मला सांग। काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले देवाचं आवडीनं नामस्मरण करायला सांगितलंय। बाकीची कुठलीही साधना करायची महाराज सांगतात गरज नाही, कारण हेच देवाचं नाव हे सगळ्या साधनांचं सार काढलेलं आहे। जसं दह्याचं सार लोणी आहे, धातूंमध्ये सार सोनं आहे, जन्मामध्ये सार मनुष्य जन्म आहे, तसं सगळ्या साधनांमध्ये सार देवाचं नाव आहे। सर्व साधनांची सार भव सिंधू। महाराज मग योग या तपश्चर्या हे करण्याची गरज नाही का? महाराज म्हणतात काहीच नाही। देवाचं नाव घ्यायचं आणि पाऊल टाकायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि टाळी वाजवायची, देवाचं नाव घ्यायचं आणि पावली खेळायची। राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली। महाराज तो मंत्र घेण्याकरता काही प्रोटोकॉल आहे का? तुकाराम महाराज सांगतात त्याचा जप करावा लागतो। एवढी एक विनंती तुम्हाला, आणि फार काही अवघड तो मंत्र नाहीये, 3च अक्षरी आहे विठ्ठल, पण त्याचा जप तुम्हाला करावा लागेल, सारखा करावा लागेल। तुका म्हणे जपा किंवा जपा मंत्र 3 अक्षरी सोपा, सर्व साधनांची सार बसा बसा सर्व साधनांची सार भव सिंधू तरी पार विठ्ठल। सेवेपूर्वी थोडासा परिहार देत होतो। असा सालाबाद प्रमाणे 7 वर्षापासून चालत असलेला आपला हा कीर्तन महोत्सव, आणि या कीर्तन महोत्सवामध्ये पहिल्या दिवसाची नंबर 1 ची माझ्या वाटेला आली कीर्तन सेवा। 5 दिवसाचा आपला हा कीर्तन सोहळा ज्ञानेश्वरी पारायण किंवा समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या विजय ग्रंथाचं पारायण आपण या ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं करतो। वर्ष 7वं आहे, आणि या असणाऱ्या धार्मिक महोत्सवाकरता महान महान साधू मंडळींचे आशीर्वाद आहेत। त्यामध्ये सद्गुरू स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, थोडा बाहेर आवाज वाढवा, त्याचबरोबर ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबा,
आणि समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या परंपरेमध्ये असणारे सर्व साधू महात्मे, त्यामध्ये आमचे असणारे गुरुवर्य परमपूजनीय शांती ब्रह्म देवगडचे बाबा, त्याचबरोबर परमपूजनीय स्वामीजींच्या आणि बाल संन्यासी विश्वनाथ गिरीजी महाराज सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि असणारे आमच्या बहिरवाडीचे युवा कीर्तनकार परिसराचं भूषण आमचे गणेश महाराज तनपुरे यांच्या आधिपत्याखाली हा सप्ताह चालू आहे. कीर्तन महोत्सवाकरता उपस्थित प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी, गुणजन, गायक, वादक, टाळकरी मंडळी, गावातील परिसरातील पंचक्रोशीतील सर्व गावातील आलेली भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांच्यामुळे कीर्तनाला रंग देवता गुणजन, गायक, वादक, कारण सप्ताह म्हणला मोठा एखादा कार्यक्रम म्हणला की बाहेरून गुणजन, गायक, वादक हे बोलवावे लागतात, बोलवले पाहिजे. पण हे नसल्यानंतर गावातला परमार्थ कोण टिकवतं? ही सर्व आमची जुनी भजनी मंडळी, आमचे नाना भाऊ असतील, आमचे अण्णा पाटील असतील, नितीन भाऊ, आमचे बहिरवाडीची भजनी मंडळी, संदीप भाऊ आहेत, रामभाऊ पठारे आलेले आहेत, आमचे उमेश महाराज, हे परिसरातील आज आले. पण गावात पाचीचं भजन, बारीचं भजन, महिन्याचं भजन, श्राद्धाचं कीर्तन, वास्तुशांतीचं भजन, वाढदिवसाचं भजन, अष्टमीचं, नवमीचं, द्वादशीचं, घर बांधायचं भजन, घर पाडायचं सुद्धा भजन होईल काही दिवसाने. मग हे कोण करतं? तर ही गावातली आमची शिक्षण कमी आहे, पण भजन त्यांनी आतापर्यंत टिकून ठेवलं. आणि म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांनी आताच सुंदर चाल गायली, रंगदेवता या स्टेजवरती आणण्याचं काम केलं. कारण रंगदेवता ही घरून घेऊन येता येत नाही, ती या ठिकाणी इथलं वातावरण बघून निर्माण करावे लागते. आपल्या परिसराचं भूषण संगीत विशारद आमचे परममित्र, मोठ्या बंधूप्रमाणे आमच्यावर प्रेम करणारे आमचे काशीनाथ महाराज टेकाळे, एकदा टाळी वाजवा, थोडं जोरात वाजवा, व्यवस्थित सुंदर त्यांनी चाल गायली. त्यांना ज्यांनी साथ केली आमचे उमेश महाराज, त्याचबरोबर मृदंगावरती सुंदर ज्यांचा हात आहे, आश्वीचेच ना आपल्या संस्थेतील, वाटत नाही संस्थेतील, भरत महाराज पटेल यांची आठवण करून दिली. गोकुळ महाराजांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. त्याचबरोबर असणारे आमचे सर्व बालटाळकरी, आमच्या छोट्याल्या भगिनी, सर्व आमचे असणारे सुनील महाराज, पूजनीय सुनील महाराजांच्या संस्थेतील आहेत. रोज अपडाऊन करतात एवढ्या लांब वरून, थेट आश्वीवरून, म्हणजे लोणी पासून पुढे 10-15 किलोमीटर येऊन आपल्याला या ठिकाणी रंगदेवता आणण्याचं काम करतात. यांच्याही नावाने एकदा टाळी वाजवा. सर्वच परिसरातील आलेली मंडळी, आमचे तागड पाटील, चोपदार, डिके आणि सर्वच परिवार या कीर्तनाकरता ज्यांची साऊंड सिस्टीम लाभली, काका गावातली भोपशे पाटील, त्यांनाही धन्यवाद देतो. वेळ माझ्याकडे कमी आहे, आपली 7:30 ते 8:30ची वेळ आहे आणि आता 8 वाजले. सचिन भाऊ किती थांबायचं सांगा मला आधी, नंतर घड्याळ दाखवलं मला कोणी. 6:30 ते 8:30 छापलेली वेळ आहे. आपण 7ला सुरू केलं तर 7 ते 9 बरोबर 1 तास आपल्याकडं, म्हणजे वेळ राहायला कमी. जुने लोक म्हणायचे रात्र झाली लहान. आणि हे सोंग आहे, हे सोंगाचे देवाच्या दारात घेतलेलं सोंग आहे. विठाल सुंदर ज्यांनी आम्हाला याच्या आधी पंचपदी गाजवली, कडक आवाज, ताना, लहरा, सर्व असणारे महाराजांचं पहिलाच परिचय आहे. संस्थेतीलच आहेत. महाराजांचं नाव, तुमचा मुलगा आहे पण नाव माऊली महाराज, आमचे ज्ञानेश्वर महाराज. कडक आवाज आहे, बारीक कडक, गडी बारीक आहे माझ्यासारखा पण कडक आहे. ती लहानी गाडी जास्त आवडत देते. विठाल या सर्व सप्ताह कमिटीने आपलं घोगरगाव सद्गुरू स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं असणारे भक्त मंडळ. आपण भक्त कुणाचे आहोत यापेक्षा आपली श्रद्धा किती दृढ आहे याला वारकरी संप्रदायात फार महत्वाचं आहे. कुणी बेटाकडे श्रद्धा ठेवतं, कुणी देवगडला ठेवतं, कुणी आळंदीला ठेवतं. हे सगळे एकाच पेठेतून निघालेले महात्मे आहेत. पण श्रद्धा कुठेतरी असावी याच्याकरता अधिष्ठान लागतं. मग या ठिकाणी आपण जे अधिष्ठान मानले श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, बजरंगबली असतील, आणि आपल्या या पवित्र जागेवरती आपण 7 वर्षापासून नामसप्ताह करतो. या कमिटीने मला फोन केला. कमिटीतील सर्व सदस्य आमचे बाळू भाऊ बहिरट, किरण भाऊ, सचिन भाऊ आणि त्यांचे सर्व मित्र मंडळी, सगळ्यांची नावं घेणं टाळतो. त्यांनी फोन केला आणि या ठिकाणी हे कीर्तनाचं आमंत्रण माझ्या वाट्याला दिलेलं आहे. जशी स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा बुद्धी देतील तसं या ठिकाणी 1 तास आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सप्ताहाचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणलं की मंगल करावं लागतं, म्हणजे नारळ फोडावं लागतं. सुरुवात आहे सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे. थोडा इको आणि या पट्टी बॉक्सचा आवाज आहे.
कुठलंही कार्य हातामध्ये घ्या, त्यामध्ये काम चांगलं असेल किंवा वाईट असेल, यापेक्षा त्याला सुरुवात करताना चांगल्या पद्धतीने करावी लागते. ही आपले नियम वारकरी संप्रदायाने पूर्वजांनी घालून दिलेले आहेत. साधं गावातलं भजनी मंडळ असेल, एक तारी असू द्या, दोन तारी असू द्या किंवा बिगर तारी असू द्या, कधी कधी विण्याला तारी नसतात, पण भजन चालतात. कुठल्याही तारीचं भजन असू द्या, भजन सुरुवात करण्यापूर्वी त्यांना कोणाला तरी वंदन करावं लागतं. एखादा शिकलेला नसेल, शिक्षण कमी असेल, त्याला नाही श्लोक म्हणता येणार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा, हे जरी म्हणता येत नसेल तरी सुद्धा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नाम दतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा, नमस्कार म्हणजे नमन करावं लागतं. माऊली सांगतात, माऊलींनी जी ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या परिसरात मेलेल्या माणसाकडून लिहून घेतली. ज्यांना ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता जिवंत माणूस एकही योग्य त्याचा वाटला नाही. मग सच्चिदानंद बाबा मेलेले उठवून घेतले आणि त्यांच्याकडून ती लिहून घेतली. तरीही एवढं सामर्थ्य असताना, स्वतःच भगवान महाविष्णूंचे अवतार असताना, ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या पूर्वी कोणाला तरी मंगल करावं लागलं. श्री गणेशाय नमः, ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा, हे नमन केलंय. स्वतः ज्ञानाचे सागर, पण तरी सुद्धा पुन्हा तरी नमन करावं लागतं. ज्या वेळेस समुद्राचं मंथन करायचं होतं, इंद्राची संपत्ती बुडाली होती, 14 रत्न पडलेली बाहेर काढायची, कशाने मंथन करायचं? मंद्राचल नावाचा पर्वत घेतला शंकर भाऊ. भगवान महादेवांनी आज्ञा केली, हा पर्वत घ्या, एका बाजूला देव आणि एका बाजूला दानव. दोरी नव्हती, वासुकी नावाचा साप घेतला, सर्प घेतला, मंथन चालू झालं. पण थोड्या वेळाने असं कळालं की त्या ठिकाणी तो मंद्राचल नावाचा महान पर्वत, जो समुद्रापेक्षा उंच आहे, समुद्राच्या खोलीपेक्षा उंच आहे, तो हळूहळू हळूहळू खाली बुडू लागला ना, खाली जाऊ लागला. तो विचार केला, असं का होत असेल, हे विघ्न का आलं? काही बुजुर्ग देव होते, त्यांनी सांगितलं की विनायकाचं ध्यान केलं होतं का? म्हणले कोण विनायक? म्हणले कश्यप आदितीच्या पोटी आलेले विनायक म्हणजे पहिले गणपती बाप्पा आणि दुसरे भगवान शंकर आणि पार्वती आई साहेबांचे चिरंजीव, मळापासून केलेलं गणपती. विनायकाचं ध्यान राहिलं म्हणजे मंगल करायचं राहिलं होतं, म्हणून त्या ठिकाणी परत मंगल केलं आणि मग 14 रत्न बाहेर पडले. विठाल सुरुवातीला मंगल करावं लागतं, म्हणून पहिला दिवस आहे नामपर किंवा नामाचं महत्व सांगणारा म्हणा. ही नामसाधना तुमच्या आमच्या दारात देण्याकरता संतांना काय करावं लागलं याचं वर्णन आपल्याला पहिल्या दिवशी करायचं. हा धर्ममंडप ज्या साधू संतांनी तुमच्या आमच्याकरता निर्माण करून ठेवलाय. मंडप म्हणजे पूल नाही, मंडप म्हणजे कापड नाही, मंडप म्हणजे स्टेज नाही, तर मंडप म्हणजे हे व्यासपीठ. या ठिकाणी उभा राहून 2 शब्द आपण बोलावे आणि तुम्ही सर्वांनी मांडीला मांडी लावून बसून ते शब्द 5 दिवस ऐकत राहावे. ही जागा तुम्हाला आम्हाला कोणी निर्माण करून दिली, तर ही ज्ञानोबा तुकोबारांनी तुम्हाला आम्हाला निर्माण करून दिलेली जागा आहे. वर्षभर मांडीला बांधावरून बांधणारी माणसं आज मांडीला मांडी लावून बसतात. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे, हे सगळं विसरून जावं आणि या धर्ममंडपाखाली एकत्र यावं, या ठिकाणी येऊन काहीतरी घेऊन जावं, ही त्यांची इच्छा आहे. तुमच्या आमच्या पदरात त्यांनी काहीतरी दान दिलंय, म्हणून आपल्याला ही सोहळे उपस्थित करावे लागतात. आजही आपला हा सगळा परिसर किंवा महाराष्ट्र म्हणा, तालुका, जिल्हा देवगडला येऊन आपला पवित्र माथा त्या ठिकाणी टेकतोय. बेटावरती येऊन पवित्र माथा बाबांच्या समाधीवरती टेकतोय. का टेकतोय? कारण संतांनी या समाजाला फुकट काहीतरी दिलेलं आहे. आज दुकानदाराचं नाव समाजामध्ये घेतलं जात नाही, आज व्यवहार करण्याचं नाव दुकान समाजामध्ये घेतलं जात नाही. आज फुकट देणाऱ्याचं किंवा दान देणाऱ्याचंच नाव त्या ठिकाणी समाजामध्ये घेतलं जातं. याचा शब्द जागर तुटला पाहिजे, जास्त रिटर्न येतो बघा बरं. मग संतांनी व्यवहार केला, पण तोट्यात व्यवहार केला. त्यांना माहित होतं हा समाज आपल्याकडून जे घ्यायचंय एवढं दान देण्याकरता यांच्याकडे काही नाही. मग स्वतःच्या आयुष्याची त्या ठिकाणी
तयारी करून या मृत्यू लोकात आले. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे हे करता करता त्यांनी असं महान दान तुमच्या आमच्या दारात दिलंय. कारण त्यांना माहित होतं हा समाज संसारामध्ये भरकटलेला आहे आणि यांना असं काहीतरी पाहिजे की जे घरात मिळत नाही, म्हणून आम्ही या मंडपामध्ये आलो. मग काय दिलं संतांनी हा टाळ आपल्या गळ्यामध्ये दिलाय, हा मृदंग दिलाय, ही श्रुती म्हणजे विना दिलाय, हार्मोनियम भजन हे सगळं तुम्हाला मला संतांनी दिलं. पाटीत देव घातला, पाटीत टोपल्यात आणि प्रत्येकाच्या दारोदार 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 संत मंडळी आली. देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव देव घ्या कोणी देव घ्या पाहिजे का देव? मग देव पाहिजे म्हणजे भगवान श्रीकृष्णाला टोपल्यात बसून आणलं होतं का? नाही, हा परमार्थ तुमच्या आमच्या दारात आणला होता. कारण त्यांना माहिती आहे इथं येणारा हा समाज सगळा अतृप्त आहे, यांना पूर्णत्व संसारात मिळालं नाही, फुल स्टॉप मिळालं नाही. कोमा घेऊन ते या मंडपामध्ये आले आणि कोमा म्हणलं की पुढे काहीतरी पाहिजे, फुल स्टॉप दिला की सगळं संपलं, पूर्णत्व आहे. पण हा पूर्ण समाज ना इथं येताना काहीतरी इच्छा करतो या मंडपाकडे, सद्गुरू बाबांच्या पादुकाकडे, बजरंगबली पुढे, सगळ्या संत मंडळी पुढे, या टाळाकडे, या मृदंगाकडे हा आलेला समाज म्हणजे पुरुष मंडळी, माता भगिनी, हा समाज काहीतरी इथं येताना मागणी करतोय, आम्हाला हे पाहिजे. काय पाहिजे? शास्त्रकार सांगतात वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडितः गायको स्वरमिच्छन्ति टाळघोषी तरी जनहा. एखादा ब्राह्मण असेल कीर्तनात येऊन बसला, वैदिको वर्णमिच्छन्ति, कीर्तन नाही ऐकत पण कीर्तनकाराच्या शब्दावरून हा विचार करतो की हा काय ब्राह्मण दिसत नाही वा, का याचे शब्द स्पष्ट येत नाही, जातीचा विचार करतो. वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडित, हा कीर्तनकार प्रवचनकार पंडित म्हणजे अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला तो या ठिकाणी आला की तो म्हणतो थोडी दानदक्षिणा जरा बरी मिळाली तर बरं होईल बरं का सचिन भाऊ. अर्थमिच्छन्ति पंडित, हा गायक असेल एखादा, ग्रामीण भागात भजन शिकलाय, शिकण्याची फार इच्छा आहे पण प्रपंचातील काही अडी अडचणीमुळे व्यापामुळे नाही शिकता आलं, तर इथे येत असताना तो इतक्या लवकर येतो पंचपदी 5:45 चालू होती, तो 6:30 येऊन बसतो की काशीनाथ महाराज आज कोणती चाल म्हणतात, आमचे माऊली महाराज कोणती चाल म्हणतात, काय तो ऐकतोय, त्याला काहीतरी पाहिजे, नवीन जागा एखादी चाल पाहिजे, कारण तो गायक आहे. गायको स्वरमिच्छन्ति टाळघोषी तरी जनहा, म्हणजे ज्यांना काहीच कळत नाही, शिक्षणही कमी आहे, ताल नाही, स्वर नाही, काहीच नाही, त्यांना विचारलं काय आहे तुम्ही कीर्तनाला, ते म्हटले लहान लहान मुलं पावले खेळतात, टाळ वाजतात, हे जरा मनाला चांगलं वाटतं. टाळ घोषी तरी जनहा, आणि इच्छा केली म्हणून काय वाईट झालं, या धर्ममंडपानेच तुम्हाला आम्हाला समाधान दिलं. प्रत्येकाच्या पदरात काहीतरी या धर्ममंडपाने, ज्ञानोबा तुकोबर यांनी, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी काहीतरी टाकलंय, म्हणून हे 7वं वर्ष आहे. बरोबर अण्णा पाटील? 50-50 100-100 150-150 आणि 700-700 वर्ष झाले तरी आपण साधूंना काय विसरत नाही. आपले आजे पंजे ज्यांनी आपल्याला रक्त दिलं, हाडं दिले, मांस दिले, त्यांचं फार तर फार आपण श्राद्ध करतो, पण संतांच्या पुण्यतिथ्या 40, 50, 100, 700, 750 वर्ष समाधी सोहळा चालतो का? कारण त्यांनी या धर्ममंडपातून काहीतरी दिलंय. बरं, गमतीचा भाग असा आहे, इथे येणारा वर्ग हा जरी वेगवेगळ्या प्रकाराचा असला, कुणी शेतकरी, कुणी शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, कला, क्रीडा, डॉक्टर, एखादा गायाचा डॉक्टर, एखादा माणसाचा डॉक्टर, एखादा सिस्टीमचा डॉक्टर, एखादा पखवादाचा डॉक्टर, हे डॉक्टरचे पखवादाचे, येणारा जरी वर्ग वेगवेगळा असेल तरी या धर्म मंडपामधून घेऊन जाणारा हा वर्ग एकच आहे. इथं समाधान भेटते, काहीतरी भेटतं इथं, फुकट इथं काहीच वाया जात नाही, एक क्षणही या मंडपातला वाया जात नाही, कारण हा धर्म मंडप देवाचा आहे.
गरुडाला एकदा गरुडाच्या भक्तांनी विचारलं, काशीनाथ बुवा गरुड म्हणजे कोण? अनिल गरुड नाही, आपले गायक अनिल गरुड. गरुड म्हणजे देवाचं वाहन. गरुडावर बैसोनी माझा गरुडा महाराज. अशी कोणती सेवा केली होती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये? आपल्याला 7 दिवस 5 दिवस सेवाच करायची म्हणून सेवेचं महत्व आहे का? कोणती सेवा केली होती महाराज तुम्ही की तुम्ही जगाच्या मालकाला पाठीवर घेऊन फिरताय? पंढरपूरला गेलं तर एक क्षणभर पाहण्याकरता 3-3 दिवस 2-2 दिवस आम्हाला उभा राहावं लागतं. तुम्ही जगाच्या मालकाला पाठीवर घेऊन फिरताय. अशी कोणती सेवा केली होती? गरुडाने सांगितलं, भक्ता एकदा गोगरगावला सप्ताह चालू होता. मग मी वरून बघितलं काहीतरी दिसतंय, कशाचा तरी आवाज येतोय. असं कधी ऐकलं नव्हतं, कारण स्वर्गात नाही, स्वर्गात हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मग ते आवाज ऐकून मी खाली आलो असं गरुड महाराज म्हणाले. मग महाराज पुढे काय झालं म्हणले, मी धर्म मंडपामध्ये गेलो, कीर्तन भजन सगळं चालू होतं, बसायला काय जागा नव्हती म्हणले, कारण लोक जेवढे बसले होते, काही रोडवर बसले, काही वाटेवर बसले, तुडुंब मंडप भरला होता. मी आपले हात जोडले आणि वरती आलो म्हणले. पण येता येता माझ्या पंखांची चुकून हवा मंडप मध्ये गेली आणि तो मंडप माझ्या पंखाच्या हवाने चुकून झाडला गेला. त्या सेवेची दखल जगाच्या मालकाने घेतली. गरुडा, अरे आमंत्रण देऊन कोणी विना पाहायला येत नाही. आमंत्रण देऊन कोणी त्या ठिकाणी मंडप झाडण्याकरता, स्वच्छता रांगोळी काढण्याकरता येत नाही. तू बिगर आमंत्रण त्या ठिकाणी गेला आणि मंडप झाडला. एवढ्या सेवेचं ऋण कधी फेडायचं? आजपासून तू मला पाठीवर घेऊन फिरायचं. ही खऱ्या सेवेची ताकद आहे माहिती. सेवा कुणाची करा, आई वडिलांची करा, देशाची धर्माची कुणाचीही करा. सगळ्यांनीच परमार्थात येऊन माळा घातल्या तर सीमेवर कोण लढणार? सगळे सीमेवर गेले ते सत्य कोणी करायचे? ज्याचे त्याने जेव्हाचे तेव्हा जिथल्या तिथे. ही गुरुवारी बाबाजींची त्रिसूत्री आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकदा तुकोबरायचं कीर्तन ऐकून नाराज झाले. नको हा रक्तपात, नको लढाई, आणि नको हे हातातलं शस्त्र. तुकोबराय पुढे आपली भवानी मातेने दिलेली तलवार काढून ठेवली. चमचम 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 करत होती तलवार. तुकोबराय म्हणतात, महाराज काय भानगड आहे? हातातलं शस्त्र खाली ठेवलं म्हणजे माघार घेतली का काय? महाराज म्हणले, बुवा आजपासून आम्ही शस्त्र हातामध्ये घेणार नाही. का घेणार नाही? तुमचं शास्त्र ऐकण्याची आम्हाला इच्छा झाली. त्यावेळेस तुकोबरायांनी खड्या शब्दात सांगितलं, महाराज आमच्या हातातलं शास्त्र तोपर्यंत सुरक्षित आहे जोपर्यंत तुमच्या हातामध्ये शस्त्र आहे. त्याने जेव्हाच्या तेव्हा जिथल्या तिथे ती सेवा करावी लागते. धर्म मंडप असेल, घर असेल, समाज असेल. आणि म्हणून सांगताना हे बघितलं आणि इथं येणाऱ्याला प्रत्येकाला काहीतरी दिलं. नाराज होऊन कधीच कुणी जात. प्रसाद तरी भेटतो, एखादी चाल तरी भेटते, एखादा मृदंगाचा बोल, एखादा मुलगा असेल, एखाद्या आपल्या विद्यार्थ्याची पावली तरी बघून जातो. तो घरी जाऊन तसा नाचण्याचा प्रयत्न करतो. नाहीच काही भेटलं तर एखादी नवीन चप्पल तरी भेटते. पण आपला परिसर संस्कारी आहे. जरी असेल नवीन तरी बाजूला सरकून देतो. गैरसमज करू नका. भेटतंय काहीतरी भेटत राहते. एक सावकार होते. सावकार, जुन्या काळात सावकारकी होती. चोपदार मामा सावकारकी होती. सावकार दिवसभर गल्ल्यावर बसून असायचे, व्यवहार करायचे, व्यापार करायचे, खाना पिना सुख से सोना. जाड शरीर झालं सावकाराचं. 167 किलो झाले. मोठं शरीर झालं. एवढं मोठं की तो गल्ला असतो ना पैसे ओढण्याचा, तिथे त्याने एक फळीच बसवली होती ढेरी ठेवण्याकरता. एवढं शरीर. एक दिवस बायकोने बघितलं, पश्चाताप आला. बायको ओरडली सावकाराला. का सांगतो, या धर्ममंडपाने काय दिलंय आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला त्यांना काय द्यायचंय? सावकाराला मोठ्या आवाजात बायकोने सांगितलं, का हो मरणाच्या दारात येऊन टेकले पण आजपर्यंत कधी मंडपाच्या दारात, कीर्तनाच्या दारात गेले नाही म्हणले. खाता पिताना आजगरासारखी झोपून राहता. जा म्हणले, गावात कीर्तन चालू आहे, जा. 2 शब्द फुकटचे कानावर पडले तर उद्धार होईल तुमचा, उद्धार. सावकाराने ऐकलं. खरंय म्हणले, एवढा व्यापार केला, सगळं नाव घालं, पण अजून कधी कीर्तनात नाही म्हणले. गेले सावकार कीर्तनाला. असंच कीर्तन चालूच, नेमकं चालू व्हायचं होतं. एवढा मोठा श्रीमंत माणूस कीर्तनाला आला. सगळ्या गावाला सप्ताह कमिटीला चांगलं वाटलं की सावकार कीर्तनाला आले. आल्या आल्या सावकाराचं स्वागत. या सावकार या. मोठा माणूस आला ना. धनाढ्य देखुनी अनामिक, तया ते मानिती लोक धनवंता लागी, सर्व मान्यता आहे जग. या सावकार. आले सावकार. बसा बसा सावकार.
बसले सावकार, खांबाला टिकून बसले. आमच्या माऊली महाराजांनी रामकृष्ण हरी चालू केली. भजन सुरू झालं, सावकाराचं घोरणं चालू झालं. बिनधास्त झोपले. ते आवाजच असा आहे, तो नाद असतो तो, ज्याला घरी ग्लास पडला तरी जाग येते, एवढ्या वादळात झोपत होतो. झोपले सावकार. अख्खं कीर्तन झालं, सगळे उठून गेले. चटाई उचलणारा म्हणला, सावकार उठा, कीर्तन संपलं. संपलं बरोबर. उठले सावकार, निघाले. चालले का सावकार? हो चाललो म्हणले. घरी गेल्यानंतर 10:30 वाजता बायकोने विचारलं, का हो कधीच्या नावात कीर्तनाला गेले, काय ऐकलं कीर्तनात? काय नाही म्हणले, ते मला गेले गेले म्हणले, या सावकार या, आपण पुढं काही झालं असतं ना कीर्तन? हो गेले गेलेच म्हणले, बसा बसा, या बसा बसा. अहो पण महाराज कोणते होते, अभंग कोणता होता, काय चाल भैरवी मधलं काही विनोद जोग दृष्टांत काही सांगितलं का? नाही म्हणले, ते मी काहीच ऐकलं नाही. म्हणजे मोकळे गेले मोकळे आले? नाही म्हणले, मोकळा कसं येईल मी? येताना सुद्धा मला तिने सांगितलं, चालले का सावकार जा. म्हणजे आले का या, बसले का बसा, चालले का जा, हे 3 शब्द घेऊन आले घरी तुम्ही 2 तासात? काय म्हणावं म्हणले तुम्हाला तर काही. पण जाऊ द्या म्हणले, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या दरबारातून हे 3 शब्द घेऊन आला, ज्याला काहीच अर्थ नाही. आले का या, बसा, चालले का जा, हाच तुमच्याकरता आजपासून मंत्र आहे. याचा जप करा. ज्ञानोबा तुकोबारांच्या दरबारातून घेऊन आलेला आहात, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. रात्रभर सावकारानं जप चालू केला. कीर्तनात झोप झालेली होती मामा, कीर्तनात झोप झाली आणि 1 वाजेपर्यंत जप चालला रामभाऊ त्यांचा. आले का या, बसले का बसा, चालले का जा, चांगला जप चालू आहे. 1 वाजता सावकाराच्या घरी चोर आले. चोराने पडसावलीतून असंच पडसावलीतून थोडं वर डोकून बघितलं. सावकार म्हणले, आले का? चोर म्हणले, पाहिलं वाटतं. सावकाराला काहीच माहित नाही, हा मंडप आपल्याला अपेक्षा नसताना सुद्धा देतोय, तर इथे येऊन अपेक्षा ठेवली तर किती भेटेल आपल्याला बाबांच्या दरबारात. चोर म्हणले, पाहिलं वाटतंय, बसा खाली, बसा बसा. बसले खाली. बसले का? ते म्हणले, फक्त पाहिलं नाही, ओळखलं सुद्धा. पळून जाण्याशिवाय गत्यंतर नाही, पळायला लागले. सावकार म्हणले, चालले का? ते म्हणले, आता सावकाराची माफी मागावं लागेल, कारण चोर गावातले होते. आणि चोर गेले, माफी मागितली, हात जोडले. सावकार माफ करा म्हणले, तुमच्या घरी चोरी करण्याचं धाडस केलं, आजपासून तुमच्या घरी नाही, अख्ख्या गावात कधी चोरी करणार नाही म्हणले. आमचं नाव गावात सांगू नका. सावकाराला बोलण्याच्या आधीच माफी मागितली. सावकाराला काहीच प्रकार माहित नाही. माफ करा म्हणले, फक्त नाव कुठं घेऊ नका, त्याच्या मोबदल्यात हे एवढं गठुडं तुमच्याकडे राहू द्या. सावकार म्हणले, काय राहू द्या म्हणले. मॅनेज केला सावकार त्याने. चोर निघून गेले. सावकारांनी गठुडं उघडून बघितलं, 20-25 तोळे सोनं होतं रामभाऊ. सोनं पाहिलं, सावकाराचे डोळे पांढरे झाले, नंतर पिवळे झाले. एवढं सोनं, आनंद वाटला. 1:30 वाजता धर्मपत्नीला उठवलं, उठ, हरणार नर देह काय झोपण्या करताय का? मीरो तुल्य पृथ्वी दिल्या सुवर्ण, देवे दिला देह भजन गोमटा, उठ. धर्म म्हणले, गटुडून ठेव कापटात. धर्मपत्नी म्हणली, काय मालक 1 वाजता झोप मोडली, कशाचं गटुड द्या म्हणले, कुठेतरी टाकून. अगं कापटात ठेव. काय म्हणले, आजच्या कीर्तनाचं पाकिट आहे. म्हणजे अहो म्हणले, तू कीर्तनाला पाठवलं, गेलो, 3 शब्द घेऊन आलो, मंत्र चालू होता. चोर आले, चोराने सगळा प्रकार जाणून घेतला आणि त्यांचं नाव कुठेतरी घेऊन आहे म्हणून हे गठुड मला देऊन गेले. बायकोने उपदेश केला, 3 शब्द घरी घेऊन आले, ज्याला काहीच अर्थ नाही, असा जप तुम्ही करत होते, तर नामस्मरण घेऊन आले पांडुरंगाचं, तर उद्धार का होणार नाही? विठाल विठाल. विठाल